मॉर्निंग. आज बनवली होती मी कैरी प्रॉन्स करी. आता कैरीचा सीझन आहे त्यामुळे रेसिपीज करायला नको म्हणून मी पहिली कैरी घेतली तर त्याचा आंबा झालेला होता. थोडा आंबट आंबा होता पण मस्त लागत होता. तुमच्या बरोबर असं झालंय की नाही मला नक्की सांगा. मग दुसरी जी कैरी घेतली त्याचं साल काढून त्याचे बारीक तुकडे करून त्याला मीठ लावून थोड्या वेळ साईडला ठेवलं. आणि ऑफकोर्स या रेसिपीसाठी प्रॉन्स मॅरिनेट करायला लागतात. पण ते घरी आल्या आल्या मला आधी मन्या दादांना भोग लावायला लागला. त्याशिवाय कोणतीही प्रॉन्स किंवा नॉनव्हेजची रेसिपी मी करूच नाही शकत. आणि मग मी प्रॉन्स मॅरिनेट फक्त लिंबाचा रस आणि मिठाने केले. आता ही रेसिपी मला इतकी आवडते ना कारण की ही खूपच सोपी. कांदा, ओलं खोबरं, लसूण, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट आणि मीठ हे सगळं मिक्सर मध्ये आधी वाटून मग तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि मॅरिनेट केलेले प्रॉन्स आधी फ्राय करून घ्यायचे. मग ते 2 मिनिटं फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मीठ लावलेली कैरी ऍड करायची. मग हे सगळं मंद आचेवर 5 मिनिटं शिजायला ठेवा. आता मी सकाळी सकाळी मिक्सर लावला होता ना त्या आवाजाने वृंदाताई उठल्या आणि आजकाल तिची बडबड, धुडगूस आणि क्युरिओसिटी इतकी वाढली आहे की सतत मला काम करताना तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं. हे सगळं करताना खूपच मजा येते. पण आता वळूया आजच्या रेसिपीकडे. हाफ शिजवलेल्या कैरी आणि प्रॉन्स मध्ये मसाला ऍड करून त्यामध्ये मीठ आणि चवीनुसार पाणी ऍड करून 5 मिनिटं खळखळून प्रॉन्स शिजेपर्यंत उकळून घेतले. खरंच सांगते खूपच यमी झाली होती कैरी प्रॉन्स करी. तुम्हाला जर प्रॉन्स आवडत असतील तर या कैरीच्या सीझन मध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा.